चला मंडळी, गडबडीत सकाळचा टिफिन किंवा संध्याकाळचं जेवण झटपट बनवण्यासाठी आज आपण एक गावरान मसाला बनवूया। हा मसाला आहे तो फ्रीजमध्ये तुम्ही 20 ते 25 दिवस टिकवून ठेवू शकता। या मसाल्यामध्ये गावरान पदार्थ आहे ते झटपट बनवता येतात। याची संपूर्ण रेसिपी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती तुम्ही पाहू शकता। खोबरं व कांदा मी भाजून घेतलेले, त्यामध्ये लसूण घालून त्याची पेस्ट करून घेतली। त्यानंतर एक कढई घेतली, कढईमध्ये 4 पळी तेल घालून घेतलेले आणि त्यावरती हा मसाला भाजून घेतला आहे। त्यानंतर आपण आलं, कोथिंबीर आणि टोमॅटो घालून त्याचीही पेस्ट करून घेतली। मसाला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करायचे। चवीनुसार मीठ, हळद घातलेलं आहे, लाल तिखट घालून घेतलेले, जिरा पावडर, धनिया पावडर घालून घेतलेले। याचं प्रमाण मी वरती देत आहे किंवा डिटेल रेसिपी तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता। त्यानंतर प्युरी घालून घेतलेली, मसाला चांगला 15 मिनिटं भाजून घेतलेला आहे मीडियम गॅसवरती आणि त्यानंतर थंड झाल्यावरती आपण हा मसाला आहे तो हवाबंद डब्यामध्ये 20 ते 25 दिवसासाठी स्टोअर करू। या मसाल्यामुळे सगळ्या भाज्या आहेत त्या झटपट तयार होतात। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा।